नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 6 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये आता हा मोटू ब्राउन्सर विवान आता राजाच्या घरी बंदूक घेऊन येताच आता अवनी मात्र या मोटूच्या नाकावर टिचून कसा राजाबरोबर संसार थाटणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता नवीन लक्ष्मीचं घरात स्वागत झालेलं असतं. आता मात्र लगेच पायल या पाण्याला म्हणू लागते, वा काय मस्त गृहप्रवेश झाला ना, मी पण असाच कलश ओलांडून येऊ का सून म्हणून या घरात? चालेल. तेव्हा पाण्या म्हणू लागते, गप्पा बाईस, चल फूट फूट इकडनं निघ. तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, गप्पा बाईस रे, एवढं सगळं केलं, साधं थँक्यूसुद्धा बोलता येत नाही. गोड बोलायची ना तुला सवयच नाही आहे. एक नंबरचा भामटाय पाण्या तू. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, गोड बोलू, थँक्यू आता चाल निघ, चाल लवकर. तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, कडू कारल्या, एकदम कडूसर आहे, पण पाण्या कडू कारलं मला खूप आवडतं, त्यामुळे कधी कधी बोलत जा ना माझ्याशी गोड गोड. तेव्हा लगेच आता पाण्या तिला खुणावतो, गोड बोलायचंय, इकडे इकडे माझ्याजवळ आहे. आता पायल लगेच पाण्याजवळ जाते. तेव्हा लगेच तो म्हणू लागतो, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, पुन्हा इकडे फिरकायचं नाही, चाल निघ. आता पायल लगेच हसतच तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस धोंडियांना आता आपल्या अंगणात आलेले असतात. आता मात्र त्यांना लगेच ते पाठीमागचे क्षण आठवतात, जेव्हा सुलीने त्यांच्या घराला शाप दिलेला असतो. आता मात्र सुलीने तेव्हा कशी कुदळ फेकत त्यांच्या घरावरती मारलेली असते ना, हे सगळे क्षण आठवताच आता लगेच धोंडियांना त्या कुदळजवळ येतात. आता ती भिंतीला मारलेली कुदळ आता धोंडियांना काढून घेतात आणि लगेच सुलीला आवाज देतात, ए सुले, सुले बाहेर ये लवकर. आता दत्त्या आणि सुली दोघेही बाहेर येतात. त्याच वेळेस धोंड्यांना लगेच ती कुदळ त्यांच्या अंगावरती फेकतात. सुलीला मात्र खूप राग येतो. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, घे सुले, घे तुझा शाप परत, कारण तुझा शाप खोटा ठरलाय. या धोंडी अण्णाच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला रे, असे म्हणत आता धोंड्यांना जोर जोरात नाचू लागतात. सुली मात्र खूपच भडकलेली असते. आता ती कुदळ घेऊन सुली आणि दत्त्या आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस आता इकडे अवनी आणि राजा घरात आलेले असतात. तेव्हा यशादादा, धन्या, पाण्या या सगळ्यांना काय करावं काही सुचत नाही. नवीन सुनेसाठी काय काय करावं, या ना बसा ना. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, बसायचंय कुठे? त्याच वेळेस आता तिघही भावंड धावतच जातात आणि पटकन आता अवनीसाठी खुर्च्या घेऊन येतात. आता तिघांनी 3 तऱ्हाच्या खुर्च्या आणलेल्या असतात, पण मात्र जरा तोडक्या मोडक्याच असतात. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी साहेब, याच खुर्चीवरती बसा, मी आधी आणली ना सगळ्यात, मग यावरती बसाल ना. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, बसा बसा, धन्याने आणलेलीच खुर्ची बेस्ट आहे. कसं आहे ना, तो आमचा शेंडीफळ आहे ना, बसा तुम्ही, तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आता अवनी लगेच त्या खुर्चीवरती बसणार. तेच आता दरवाजात धोंडियांना आलेले असतात. आता लक्ष्मीची जी पावलं कापडावरती वटलेली असतात ना, त्या पावलांकडे बघत आता धोंड्यांना पुन्हा त्या शापाची आठवण होते. आता धोंड्यांना लगेच आतमध्ये येतात आणि सुनेकडे डोळे भरून बघू लागतात. त्याच वेळेस आता यशादादा म्हणू लागतो, अण्णा अण्णा जरा तुम्ही आराम करा, जा बरं बसा, आम्ही ना काहीतरी बनवतोय. सुनबाई तुम्ही थांबा इकडे, मी मस्त खीर बनवून आणतो. आता राजा, पाण्या सगळेजण खूप खुश असतात. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, यशदादांना लय मस्त खीर बनवतो, तुम्ही बघाच आता. त्याच वेळेस आता धोंड्यांना पटकन कपाटातनं एक डब्बा काढतात आणि आता लगेच अवनीजवळ येताच पटकन तिचा हात पकडतात आणि ओढतच तिला आता लक्ष्मीच्या फोटोसमोर घेऊन जातात. त्याच वेळेस आता यशदादा, धन्या, पाल्या सगळेजण अण्णांना ओरडू लागतात, अण्णा काय करताय तुम्ही, त्यांना कुठे चालवलंय? आता लगेच लक्ष्मीच्या फोटोजवळ येताच आता अण्णा लक्ष्मीकडे बघू लागतात, लक्ष्मी अगं बघ, तुझ्यानंतर आपल्या घरात दुसरी लक्ष्मी आली. त्याच वेळेस अण्णा आता लगेच लक्ष्मीसमोर दिवा पेटवतात. अवनी मात्र आता राजाकडे बघू लागते. राजा तिला खुणावत असतो, आमच्या अण्णांना जरा इमोशनल आहे. अण्णा लगेच आता अवनीला म्हणू लागतात, सुनबाई, ही माझी बायको लक्ष्मी, या पोरांची आई ग, या घरची लक्ष्मी होती, पण आता तू या घरची लक्ष्मी झाली, त्यामुळे हिचा मान सन्मान करायला पाहिजे की नाही, पाया पड, तिच्या पाया पड बरं. अवनी लगेच आता लक्ष्मीचं दर्शन घेते.
त्याच वेळेस आता धोंड्यांना अवनीच्या हातात तो डब्बा देतात. त्या डब्यात मात्र आता लक्ष्मीचं सोनं असतं. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, लक्ष्मी बघ अजून जपून ठेवलंय. तुझी इच्छा होती ना हे तुझं श्रीधन आपल्या सुनेला द्यावं म्हणून. बघ या धोंडी अण्णाने ते अजून जपून ठेवलंय ग. सुनबाई हे घे, हे या घरचं श्रीधन आहे आणि याचा मान आजपासनं तुझा. आता अवनीला काय करावं काही सुचत नाही. अवनी राजाकडे बघू लागते. राजा खुणावतो, घ्या ना. अवनी आता तो डब्बा हातात घेते. तेव्हा लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, हे बघ पोरी, तू या घरची लक्ष्मी आहे ग. तुझ्यामुळे या घरात बाईचा आशीर्वाद लागलाय. त्यामुळे पुन्हा कधी हे घर सोडून जाण्याचा विचार करू नको. तुझा आशीर्वाद असाच आमच्या घरावरती सदैव राहू दे. असे म्हणताच आता लगेच अण्णा पटकन अवनीच्या पायाजवळ खाली बसतात. हात जोडतच म्हणू लागतात, राहशील ना माझ्या घरात कायम, राहशील ना. बाईचा आशीर्वाद लाभू देशील ना. सांग ना, हे घर सोडून जाणार नाही ना कधी. असे म्हणताच आता लगेच यशोदा, धन्या, पाण्या सगळे हात जोडू लागतात. हो, तुम्ही या घरच्या लक्ष्मी आहात. आता अण्णा पटकन लगेच आपल्या सुनेचे पाय पकडतात. खरंच तुझ्यामुळे आज या घरात बाईचे पाऊल आलेत. खरंच तुझा आशीर्वाद असाच राहू दे. आता मात्र लगेच सगळेजण अण्णांना उठवतात. अण्णा काय करताय तुम्ही? अण्णा असं नका करू. त्याच वेळेस आता अण्णा म्हणू लागतात, हे समजा खरं आहे ना. मला ना चिमटा काढा. सुनबाई मला चिमटा काढा. मला ना हे सगळं खरं वाटत नाही हो. काढा की चिमटा. त्याच वेळेस छोटा धन्या येतो आणि जोरदार दिशी अण्णांना चिमटा घेतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, येडा आहेस का तू? उरण उठला ना, एवढा चिमटा घ्यायला सांगितला होता का? त्याच वेळेस आता लगेच यशादादा म्हणू लागतो, अण्णा मी खीर बनवली सुनबाईसाठी, खायची त्यांना, चला ना बास ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, 2 मिनिट्स, 2 मिनिट दम काढा आणि मग तुमचं काय असेल ते बनवा. सुनबाई माझे शब्द लक्षात ठेवा. या घरातनं कधी बी जाऊ नका. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. तेव्हा लगेच आता पाण्या अण्णांना बाहेर घेऊन जातो. त्याच वेळेस शेषादादा म्हणू लागतो, चला चला आता ना आपण मस्त खीर खाऊन घेऊया, चला पटकन. तर इकडे आता सुली मात्र खूप रागाने भडकलेली असते. घरात आता जोरजोरात हातोडीने खिळा ठोकण्याचं काम तिचं चालू असतं. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, सुले अगं हातावर मारशील ना, काय जोरजोरात मारते, थांबव दे सगळं. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, दत्त्या हातोडा तुझ्या डोक्यात घालेला, दूर हो दूर हो. आता तेवढ्यात नमी येते, दत्त्या मामा अरे काय चालू हिचं? एवढा रात्रीचा खिळा का ठोकते ती? हिच्या डोक्यात काय आहे नेमकं? सांग ना, समजाव ना. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, नमे तुझी आई काय आता कोणाचं ऐकण्याच्या हद्दीत राहिली नाही ग, लय भडकली ती. त्याच वेळेस आता खिळा टोकून होताच ही सुली लगेच ती कुदळ घेते आणि त्या खिळ्यावरती लटकवते. माझा शाप मला परत देतो काय धोंड्या? थांब आता तुला दाखवतेच. आता नमीला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. तर इकडे यशादादाने आता मस्त सुनेसाठी खीर बनवून आणलेली असते. तेव्हा लगेच यशादादा म्हणू लागतो, बसा की खुर्चीवरती बसा. ही घ्या तुमच्यासाठी खीर आणली, घ्या घ्या, मस्त झाली असेल हा, तुम्हाला आवडेल, खा खा. आता लगेच अवनी पटकन खुर्चीवरती बसते. आता तिच्या हातात वाटीमध्ये खीर असते. त्याच वेळेस आता तिच्याबरोबर पाण्या, राजा, धन्या सगळेजण खीर खाण्यासाठी बसतात. टपकन आता सगळे खाली बसतात. अवनी उठून उभी राहते. अरे बापरे, तुम्ही खाली का बसलाय? तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, वहिनी साहेब अहो आम्ही रोज खालीच बसतो की, आम्हाला सवय, तुम्ही नका लोट घेऊ, तुम्ही बसा बसा. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही मग मी पण खालीच बसते. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, कशाला, तुम्ही वरच बसा. सगळेजण अवनीला फोर्स करू लागतात. त्याच वेळेस आता लगेच यशादादा म्हणू लागतो, राजा उठ उठ लवकर, तूही बस त्यांच्याबरोबर खुर्चीवर, जोड्याने बसा, म्हणजे कसं भारी वाटेल. आता राजाही उठतो. आता दोघेही खुर्चीवरती बसून खीर खायला सुरुवात करतात. अवनीला खूप भूक लागलेली असते. ती आता पटापट खीर खाऊ लागते. त्याच वेळेस यशादादा म्हणू लागतो, राजा नाही म्हणजे कशी झाली खीर? तेव्हा राजा म्हणू लागतो, दादा अरे अजून मी खाऊनच बघितली नाही, मग मी कशी सांगणार? त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, सॉरी नाही म्हणजे मला भूक लागली होती ना, म्हणून मी पटापट खाल्ली, पण खूप मस्त झाली एकदम टेस्टी. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, स्वयंपाकाच्या बाबतीत आमच्या यशादादाचा हात कोणीच पकडू शकत नाही, 1 नंबर येतं त्याला, समजा काही टॉपचं बरं का. त्याच वेळेस यशादादा म्हणू लागतो, हो खिरीला अशी मलाई आली ना, खीर एकदम भारी लागते. त्याच वेळेस आता अवनीच्या वाटीतली खीर संपलेली असते. आता राजा पटकन तिच्यासमोर वाटी करतो. आता सगळेजण तिला खीर देऊ लागतात. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, यशादादा तुम्ही खा, मी देतो त्यांना.
तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, राजा अरे कशाला, मी देतो ना, मी आतमध्ये जाऊन खाईल. त्याच वेळेस पाण्या खुणावू लागतो, यशोदादा त्याची बायको आहे ना, देऊ दे त्याला. आता सगळेजण राजाची चेष्टा करू लागतात. अच्छा आहे काय असे म्हणत आता हसू लागतात. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, तसं काही नाही आहे, हे बघा मला भूक नाही आहे ना, माझं पोट भरलेलं आहे म्हणून मी द्यायलोय त्यांना. त्यावर लगेच धान्या म्हणू लागतो, अरे बापरे, लग्न झालं काय, राजा दादाचं पोट भरलंय, अरे बापरे. सगळेजण आता राजाची चेष्टा करू लागतात. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, मला ना जरा राजाशी म्हणजे यांच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा लगेच आता एकमेकांना ही भावंड खुणावू लागतात. अरे बापरे, वहिनीला आपल्या राजाशी एकांत बोलायचंय, चला 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 आम्ही बाहेर जातो हा. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, कशाला, आम्हीच बाहेर जातो. तेव्हा लगेच आता राजा अवनीला घेऊन बाहेर जाणार, पण आता इकडच्या बाजूने खूप पसारा असतो, त्यामुळे यशोदादा पाण्यात सगळे धावतच येतात. नाही 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 नाही, इकडे नका जाऊ, इकडे नका जाऊ हा. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, ठीक आहे मग आम्ही किचनमध्ये जातो. त्याच वेळेस आता यशोदादा सगळेजण पुन्हा अडवतात, नाही नाही नाही, इकडे नका जाऊ, इकडे किचनचा खूप पसारा आहे ना, इथेच थांबा, तुम्ही एवढ्याच ठिकाणी थांबा. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, आपण इथेच थांबूया. आता लगेच तीनही भावंड बाहेर जातात आणि दरवाजात उभी राहून नेमकं काय बोलायचं हे ऐकत असतात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, दरवाजा बंद कर. आता लगेच राजा पटकन दरवाजा बंद करतो, पण अवनीला माहीत असतं ना, ही तिन्ही भावंड ऐकतायत, मग आता तिला बोलणं कठीण असतं. तेव्हा राजा म्हणू लागतो, चला आपण इकडच्या दरवाजाने बाहेर जाऊ. राजा अवनीला घेऊन बाहेर येतो, तर इकडे आता सुली मात्र खूपच भडकलेली असते. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, सुले, अगं नको टेन्शन घेऊ एवढं, अगं देशमान्यांची पोरगी ती, देशमान्यांची, अगं तिला मोठ्या श्रीमंत घरात बंगल्यात राहण्याची सवय, या भिकारड्या लोकांच्या घरात ती रात्रभर सुद्धा राहणार नाही, बघ सोडून जाईन त्यांना. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, दत्त्या हलक्यात घेऊन चालणार नाही, पोरी श्रीमंताच्या असू दे किंवा गरिबाच्या, एकदा का माणसांमध्ये जीव जाडला ना, तर मग त्यात काय बी सहन करायला तयार होतात, आणि ती पोरगी इथे राहता कामा नये, काय बी झालं तरी आपण तिला इथे टिकू द्यायचं नाही. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, मम्मी गप्पा बैस, आणि टिकली तर मग काय करशील. तेव्हा सुली म्हणू लागते, होऊ शकत नाही, हे शक्य नाही आहे, मी त्या पोरीला त्या घरातनं बाहेर काढणार, इथे मी तिला टिकू देणार नाही. असे म्हणत आता सुली लगेच त्या कुदळीकडे बघू लागते. तर इकडे आता चंद्रकांत देशमाने मात्र आपल्या रूममध्ये डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये विचार करत असतात. त्यांना मात्र सारखं सारखं कसं पोलीस स्टेशनमध्ये अवनीचं राजाबरोबर लग्न झालं ते सगळे काही क्षण आठवत असतात. त्यामुळे आता देशमाने खूपच भडकलेले असतात. तेवढ्यात लगेच स्वाती आता त्यांच्यासाठी दूध घेऊन येते. बाबा बाबा, अहो तुम्ही काही खाल्लं नाही, काही पिल्लंही नाही, प्लीज बाबा एवढं टेन्शन नका ना घेऊ, हे बघा दूध घ्या बरं, नाहीतर मी तुमच्यासाठी काहीतरी आणू का जेवायला. तेव्हा लगेच आता देशमाने म्हणू लागतात, बास, मला समजवण्याची कुणालाही काहीही गरज नाही आहे, निघा इकडनं. तेव्हा स्वाती म्हणू लागते, बाबा पण प्लीज तुमच्या तब्येतीला. तेव्हा लगेच आता देशमाने म्हणू लागतात, हे बघा, एका बापाचं चिरणारं काळीच कोणीही सांत्वन करून वाचू शकत नाही. चला निघा, मला एकांतात राहू दे, चला निघा. आता लगेच स्वाती तिकडनं निघून जाते. आता लगेच चंद्रकांत देशमाने दरवाजा बंद करतात. त्याच वेळेस बाहेर अवनीची आई रडत असते. तेव्हा स्वाती येते. आई, अहो तुम्ही जर अशा रडत बसला तर बाबांना कोण समजवणार, हे बघा शांत व्हा बरं. त्यावर लगेच आता अवनीची आई म्हणू लागते, स्वाती अगं इमेज, स्वतःचं नाव सगळं काय आज धुळीस मिळवलंय ग, यांना आज लोकांसमोर गुडघे टेकून उभी राहावं लागलंय. बघ ना काय अवस्था केली ग अवनीने, आपली अवनी असं वाकेल असं कधी वाटलंही नव्हतं ग, किती जीव होता त्यांचा अवनीत, हे सगळं काय करून बसली ती. त्याच वेळेस आता मोटू ब्राउन्सर मात्र दोघींच्या गप्पा आता कान फोडून ऐकत असतो. तेवढ्यात दरवाज्यातनं मार खाऊन महेश आणि गुंडा आलेले असतात. आता महेशची अवस्था बघताच स्वाती अवनीची आई धावतच येतात. महेश, अरे काय झालंय, कोणी मारलंय तुला, अरे किती रक्त निघतोय रे. आता लगेच स्वाती म्हणू लागते, महेश अरे काय झालंय. तेव्हा महेश म्हणू लागतो, ही सगळी माझ्या बहिणीची कृपा आहे. तेव्हा लगेच आता स्वाती म्हणू लागते, काय बोलतोयस तू, कोणी मारलंय तुला. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, आपल्या अवनीने ज्याच्याशी लग्न केलंय ना
त्या लायकी नसलेल्या लोकांनी आमची ही अवस्था केली. तेव्हा लगेच आता मोटू ब्राउन्सर म्हणू लागतो. काय परिस्थिती आली ना तुमची. बाप तिकडे काही खात नाही पित नाही आणि भाऊ भाऊ तर भलतंच काहीतरी खाऊन आलाय घरी. त्याच वेळेस स्वाती म्हणू लागते, बास विवान, आता एक शब्दही बोलू नको. अरे जर आधार देता येत नसेल ना तर जखमावरती मीठ चोळण्याचं काम करू नको. बंद कर हे सगळं. आता महेशलाही या विवानचा खूपच राग येतो. तर त्यानंतर इकडे आता राजा आणि अवनी बाहेर आलेले असतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, बाईस इथे बाईस, हाताची घडी घाल आणि तोंडावरती बोट ठेव. अजिबात एक शब्दही बोलायचं नाही. फक्त माझं ऐकून घे. हे बघ राजा, आपण या सगळ्यांना फसवतोय असं वाटत नाही तुला? अरे तुझे अण्णा माझ्या पाया पडले. अरे माझ्या पोटात खड्डा पडला रे. त्यांच्या भावनांशी खेळतोय आपण. हे सगळं खोटं वागतोय. त्यांना फसवतोय रे आपण. तेव्हा राजा म्हणू लागतो, हे बघा मॅडम, आता फसवणं हे सगळं मला नाही काय करावं असं वाटतो. त्यांचं हे सगळं प्रेम बघून कसं सांगणार आपण. त्यावर अवनी म्हणू लागते, हो पण राजा, अरे आपण फसवतोय त्यांना. हे लग्न खरं नाही आहे, खोटं आहे. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा काय होणार आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो ना, याचा तर विचारच केला नाही हो मी. मला ना आता काही सुचत नाही हो मॅडम. मला जरा वेळ द्या. म्हणजे कसं आहे ना, मी काहीतरी मार्ग काढेल. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा तू एवढा रिलॅक्स कसा असू शकतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नाही, मी अलर्टच आहे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हे बघ, मला ना जास्त काळ इथे राहता येणार नाही रे. हे बघ, मला माझ्या स्वप्नांचं पडलंय रे. मी त्या विवांशी लग्न का केलं नाही माहिती आहे ना. मला माझी स्वप्न पूर्ण करायची आणि मग त्यामुळे मी या घरात जास्त दिवस नाही राहू शकत राजा. आता राजाला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता अवनीला स्वातीने फोन केलेला असतो. तेव्हा लगेच आता स्वाती म्हणू लागते, अवनी अगं अशी का वागलीस तू. तू त्या राजाबरोबर लग्न केलं. तेव्हा अवनी म्हणू लागते, वहिनी मी खरं लग्न नाही केलंय ग. माझं लग्न झालंच नाहीये. आता मात्र स्वाती म्हणू लागते, काय बोलतेस तू. हे कसं शक्य आहे. महेशने मला सांगितलं लग्न झालंय. तेवढ्यात रूममध्ये महेश येतो. कुणाचा फोन आहे. कुणाशी बोलती दाखव इकडे. आता लगेच महेश पटकन स्वातीच्या हातनं फोन हिसकावतो. अवनीचा फोन चालू आहे म्हटल्यानंतर महेश खूपच भडकतो. तर त्यानंतर आता हा मोटू खूपच रागाने लाल झालेला असतो. तो आता बंदूक घेऊन सरळ आता दांगटांच्या घरी पोचतो. आता धोंडी अण्णा बाहेरच अंगणात असतात. आता लगेच हा विवाद धोंडी अण्णावरती बंदूक धरतो. ए कुठे तुझा पोरगा. आता तू गेला, ठोकला आता तुला. त्याच वेळेस अवनी राजा सगळेजण धावत येतात. आता अवनी मात्र घाबरते आणि पटकन राजाला मिठी मारते. पण आता या ब्राउन्सर मोटूच्या नाकावर टिचून अवनी कसा राजाबरोबर संसार सुरू करणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.